श्री स्वामी समर्थ. या सप्ताहात मंगळ मकर राशीमध्ये आहे, रवी, शनी, शुक्र कुंभ राशीमध्ये, चंद्रमाचे गोचर मीन व वृषभ राशीमध्ये होत आहे. राहू मीन राशीमध्ये, केतू कन्या राशीमध्ये व गुरु महाराज मेष राशीमध्ये विराजमान आहेत. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. हा सप्ताह फायनान्स, टीचिंग, कन्सल्टन्सी, टुरिस्ट इत्यादीमध्ये लाभदायक आहे. तुमच्या व्यापारात सफलता मिळेल. तुमचा कारोबार वाढेल. या सप्ताहात मानसन्मान मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील, पण खर्च वाढेल. मोठी डील साइन कराल. लव्ह लाईफमध्ये नवीन प्रेमसंबंध जुळून येतील. वैवाहिक जीवन सामान्य राहील. कौटुंबिक जीवनात थोडीशी खटपट होईल. या सप्ताहात पोटाची समस्या जाणवेल. स्वास्थ्याची काळजी घ्या. उपाय: हनुमान चालिसाचा पाठ करणे. वृषभ. या सप्ताहात नोकरी करणाऱ्यांना खुशखबर मिळेल. व्यापारात लाभ होईल. कामकाज आर्थिक स्थिती चांगली राहील, पण मोठी इन्व्हेस्टमेंट नीट विचार करून करा. नोकरी करणाऱ्यांसाठी हा सप्ताह चांगला राहील. यात्रा घडेल. यात्रेचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात विकास होईल. कारभारात रिझल्ट मिळेल. नवीन व्यापाराचा शुभारंभ कराल. जुना आजार उत्पन्न होण्याची शक्यता. वैवाहिक जीवन सामान्य राहील. तुमच्या संतानांपासून थोडा त्रास होईल. उपाय: शनिवारच्या दिवशी मुंग्यांना पीठ खायला घालणे. मिथुन. व्यापारी लोकांनी ध्यान देऊन व्यापार करणे. नोकरी करणाऱ्यांना हा सप्ताह चांगला राहील. नोकरीत इंटरेस्ट वाढेल. आवक जावकवर लक्ष द्या. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्या. लव्ह लाईफमध्ये प्रेमसंबंध बिघडण्याची शक्यता. तुमची आमदनी वाढेल. मोठी डील होईल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. शारीरिक समस्या होण्याची शक्यता. पाय दुखतील. पायाचा आजार होण्याची शक्यता. उपाय: गोमातेची पूजा करणे व त्यांना अन्नदान करणे. कर्क. हा सप्ताह तुमच्यासाठी मध्यम राहील. कार्यक्षेत्रात प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. आर्थिक स्थितीत गुंतवणूक होईल, पण खर्च वाढेल. नोकरीमध्ये अधिकाराबरोबर वादविवाद करू नका. अहंकार बाजूला ठेवा. तुम्ही ज्या योजना आखाल त्यात सफलता मिळेल. वैवाहिक जीवनात फॅमिली फंक्शन अटेंड कराल व फॅमिलीबरोबर क्वालिटी टाईम स्पेंड कराल. मेहनत कमी करून जास्त परिणाम मिळेल. इष्टदेवतांचे ध्यान करा. शारीरिक समस्यांसाठी डॉक्टरचा सल्ला घ्या. उपाय: माता महालक्ष्मीचा जप करावा. सिंह. चंद्राचे भ्रमण अष्टम, नवम व दशम भावातून गोचर करत असल्याने मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता. देण्याघेण्यापासून स्वतःचा बचाव करा. कुणाशीही आर्ग्युमेंट करू नका. शरीराला जखमा होण्याची शक्यता. सरकारी नियमांचे उल्लंघन करू नका. कोणत्याही प्रकारची आवक जावक किंवा लेनदेन व्यवहार करू नका. स्टुडंट्सला अभ्यासात जास्त मेहनत करण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात वादविवाद करू नका. कर्तव्याचे पालन करा. उपाय: सूर्याला पाण्याचा अर्घ्य देणे. कन्या. चंद्रमाचा गोचर व्यापारी लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी लाभदायक आहे. अध्यात्मामध्ये व साधनेमध्ये रुची वाढेल. विदेशी यात्रेंचा सहयोग होईल. व्यापारात सफलता मिळेल. व्यापारी महत्त्वाकांक्षा पूर्तीसाठी प्रयत्न कराल. किती परिश्रम केला तरी या सप्ताहात फलप्राप्ती एवढी होणार नाही. स्टुडंट्सला हा सप्ताह चांगला जाईल. वैवाहिक जीवन सामान्य असेल. लव्ह लाईफमध्ये
एकमेकांवर विश्वास ठेवा. शारीरिक स्वास्थ्य सामान्य राहील. उपाय: बुधवारच्या दिवशी गणपतीची पूजा करणे व गणपती स्तोत्र वाचणे. तुळा, या राशीच्या जातकांसाठी चंद्रमाचे गोचर खूप चांगले होणार आहे. व्यापारी डेव्हलपमेंट होईल. शत्रूवर विजय मिळवाल. आर्थिक प्रगती होईल. तुमचे काही मोठे टार्गेट्स असतील तर ते पूर्ण होतील. धनाची प्राप्ती चांगल्या प्रकारे होईल. व्यापारी लोकांचे कॉन्टॅक्ट्स वाढतील व व्यापारात वाढ होईल. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे रिझल्ट्स मिळतील. उपाय: दुर्गा कवच वाचणे. वृश्चिक, व्यापारात सफलता मिळेल. जुने कर्ज फिटेल. न्यायालयीन कोर्ट कचेरीचा चांगला रिझल्ट तुमच्या पक्षात लागेल. लव्ह लाईफमध्ये सावध राहा. वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर कुठेतरी बाहेर लॉंग ड्राईव्हला जाल. त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड कराल. शिक्षणानिमित्त विदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा विजा पास होईल. उपाय: हनुमान चालीसा वाचणे. धनु, या सप्ताहात महत्त्वपूर्ण कार्य कराल. तुम्हाला या सप्ताहात खूप कष्ट करावे लागतील. तणाव निर्माण होईल. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. त्यानंतरच सफलता मिळेल. गुप्त शत्रूवर विजय मिळवाल. लव्ह लाईफमध्ये सावधानता बाळगा. वैवाहिक जीवनात वादविवाद होण्याची शक्यता. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. उपाय: मेडिटेशन करावे व दत्तगुरूंची उपासना करावी. मकर, हा सप्ताह तुमच्यासाठी खूप काही देऊन जाईल. तुम्हाला तुमच्या भाऊ व बहिणींचे सहकार्य मिळेल किंवा तुम्ही तुमच्या भाऊ बहिणींना सहकार्य कराल. त्यातून तुम्हाला व तुमच्या भावंडांना फायदा होईल. इन्व्हेस्टमेंट खूप चांगल्या प्रकारे होईल. ट्रेडिंगमध्ये फायदा होईल. लव्ह लाईफमध्ये नीट लक्ष देऊन एकमेकांशी बोलणे करा किंवा नंतर पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्या. हार्डवर्क करावे लागेल. खाण्यापिण्यावर लक्ष द्या. शारीरिक स्वास्थ्याची काळजी घ्या. उपाय: शनी चालीसाचा पाठ करणे. कुंभ, या सप्ताहात तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला सफलता मिळेल. कुठलाही व्यापार करत असाल तर त्यातही फायदा होईल. लव्ह लाईफमध्ये तुमचे रिलेशन सुधारेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. विद्यार्थी या सप्ताहात प्रतियोगितामध्ये भाग घेतील. वैवाहिक जीवनात एकमेकांना साथ द्या. उपाय: बजरंग बाणचा पाठ करणे. मीन, या सप्ताहात तुम्हाला मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल. तुमच्या जीवनात फार मोठे परिवर्तन होईल. नवीन कार्यक्षेत्रात भाग घ्याल. धन प्राप्ती होईल. 11 मार्च ते 17 मार्चपर्यंत अविस्मरणीय बदल घडतील. वैवाहिक जीवनात मधुरता येईल. विद्यार्थ्यांना हा सप्ताह सामान्य राहील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. गुंतवणूक चांगल्या प्रकारे कराल. नवीन रिलेशन चांगल्या प्रकारे टिकून राहील. उपाय: विष्णू सहस्रनामावली वाचणे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.